नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 आणि पेपर 2 मधील बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाशी निगडीत असणारे मानसशास्त्र आणि त्यांच्या योगदानाविषयीची माहिती आणि पेपरमध्ये विचारलेले प्रश्न या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 7, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्यानुसार योग्य जोड्या लावा। हा प्रश्न 2014 रोजी पेपर 1 मध्ये आलेला आहे। एका साईडला मानसशास्त्र तर दुसऱ्या साईडला व्याख्या आहेत। मानसशास्त्रज्ञ ॲरिस्टॉटल, मॅकडुगल, विलियम वुंट, मॉर्गन किंग, रॉबिन्स। पर्याय आहे बोधावस्थेचे शास्त्र, मानव व मानवतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, आत्म्याचे शास्त्र, मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्तनात्मक शास्त्र। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अ चं 3, ब चं 4, क चं 1 आणि ड चं 2। त्यानंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, खालील दिलेल्या मानसशास्त्रांची नावे व त्यांची दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या दिल्या आहे स्मरणावर आधारित। मानसशास्त्रज्ञ आहे वुडवर्थ, मार्किस, ॲगडेगल, मॅकडुगल आणि स्काउट। व्याख्या आहे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणारे म्हणजे स्मरण, कथानुभव पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण, स्मरण म्हणजे धारण, पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पहिल्याचं ड म्हणजेच वुडवर्थ मार्किस यांची व्याख्या पूर्वी केलेले अध्ययन आठवणे म्हणजे स्मरण होय। दुसऱ्याचं ॲगडेगल यांची व्याख्या आहे स्मरणावर आधारित पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण होय। त्यानंतर मॅकडुगलचं आहे स्मरण म्हणजे दुसऱ्याचं क आहे स्मरण म्हणजे व्याख्या आणि मॅकडुगलचं आहे पूर्वानुभवशी तत्वाच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण आहे। स्काउटचं आहे गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, 2 समान अध्ययन परिस्थितीमधील विषयांश, ज्ञान, तंत्र, कौशल्य इत्यादी घटक उद्दिष्टे यामध्ये समानता असेल तर अध्ययन संक्रमण होते। ही सामान्य घटक उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रांनी मांडली? हा प्रश्न TETच्या 2018 रोजी झालेल्या पेपर 1 मध्ये विचारण्यात आला होता। पर्याय बघूया पॅव्लोव, बॅग्ले, जड आणि थॉर्नडाईक। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, थॉर्नडाईक। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपणे दाखवणारे आणि त्याच वेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व। अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली? हा पेपर 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे आणि पेपर होता पेपर क्रमांक 1 मध्ये। पर्याय आहे नॉर्मन एल्बन, GW ऑल्पोर्ट, GA किंबल आणि JB वॉटसन। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, GA किंबल। तर ही होती TETच्या संदर्भात मानसशास्त्र आणि त्यांचं योगदान। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।